आज आपण एका वेगळ्या विषयावर बोलणार आहोत. जसं तुम्ही इथे पाहताय की हरीश राणा प्रकरण बर्निंग इश्यू आहे सध्या, है ना. आणि हरीश राणा प्रकरण अरुणा शानबाग केसपेक्षा वेगळं कसं आहे याबद्दल बेसिकली चर्चा करूया. आता हे आपण क्लासमध्ये का चर्चा करतोय, कारण याच्याशी दोन पेपर तुमचे कनेक्टेड आहेत. एक आहे GS2 आणि एक आहे GS4. ठीक आहे. आणि GS4मध्ये एथिक्सचं सेशन जेव्हा तुम्ही पाहता तेव्हा एथिक्समध्ये एक टॉपिक आहे बघा, डॉक्ट्रिन ऑफ डबल इफेक्ट, है ना. आणि त्याच्याचबरोबर GS2मध्ये आर्टिकल 21चं जे मेनका गांधी केसपासून आपण एक्सपान्शन पाहतोय ते अजून जास्त एक्सपांड झालेलं तुम्हाला पाहायला मिळतं 2018च्या कॉमन कॉज केसमध्ये. आणि मग त्याचाच यूज करून ही हरीश राणा केस आलेली आहे. ठीक आहे. आणि म्हणून मग याचे सगळ्या बाजूचे अँगल समजून घ्या. म्हणजे याचा सोशल अँगल काय आहे, याचा पॉलिटिकल किंवा लीगल अँगल काय आहे, याचा एथिकल इश्यू काय आहे, या सगळ्याबद्दल तुम्हाला माहिती असली पाहिजे ॲज द एस्पिरंट फॉर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स. फाईन. आणि म्हणून मग याची एकदम डिटेलिंग आपण समजून घेण्याचा इथे प्रयत्न करूया. मीन होईल तुमचे काही प्रश्न असतील तर तेही येऊ द्या. ठीक आहे. आपण त्याबद्दल देखील चर्चा करूया. सो हरीश राणा प्रकरण आता काही नवीन नाही आहे तुमच्यासाठी, सगळीकडे याबद्दल चर्चा सुरू आहे. आणि सगळ्यात पहिले आपण ज्युडिशरीचं अभिनंदन करायला पाहिजे. का करायला पाहिजे? कारण हे जे निर्णय आहेत हे खूप मोठे आणि महत्त्वाचे निर्णय आहेत. कोणाला पॅसिव्ह युथनेशिया जर अलाउ केला गेला तर याचा मिसयूजसुद्धा होऊ शकतो, हे लक्षात घ्या. म्हणजे हे इतकं सोपं नाही आहे की तुम्ही पॅसिव्ह युथनेशिया अलाउ केला. आता झालं एक प्रेसिडेंट सेट झालेला आहे की भारतात पॅसिव्ह युथनेशिया दिला जाऊ शकतो, याचं प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन केलं जाऊ शकतं. हा एक प्रेसिडेंट सर्वोच्च न्यायालयाने सेट केला. ठीक आहे. पण याचा दुष्परिणाम होण्याचे देखील तेवढेच चान्सेस आहेत. म्हणजे ज्या जजेसनी हा निर्णय दिला त्यांनी मोठं रिस्क घेऊन हा निर्णय दिलेला आहे. विशिष्ट परिस्थितीतच, है ना, हे त्याला अंडरलाईन आहे की फक्त विशिष्ट परिस्थितीतच पॅसिव्ह युथनेशिया दिला जाऊ शकतो. हे महत्त्वाचं कळतंय. सो बेसिकली ज्युडिशरीने घेतलेला हा जो निर्णय आहे हा आर्टिकल 21 जो तुमचा राईट टू लाईफ हा अधिकार आहे याचा स्कोप वाढवणारा निर्णय आहे. राईट टू लाईफमध्ये राईट टू हॅव डिग्निफाईड लाईफ हे मेनका गांधी केसमध्ये त्यांनी ऑलरेडी हायलाईट केलं होतं. आता कॉमन कॉज वर्सेस युनियन ऑफ इंडिया ही केस जेव्हा आली तेव्हा त्यांनी अजून एकदा हे अंडरलाईन केलं की आर्टिकल 21 इज नॉट रिलेटेड टू राईट टू लाईफ ओनली. म्हणजे एक प्रतिष्ठित सन्मानपूर्ण जीवन जगण्याचा अधिकार तर आहेच, पण सन्मानपूर्ण मृत्यूचा अधिकार देखील यामध्ये सामील आहे. हे 2019लाच सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे. हे पाहिजे तर लिहून ठेवायला ना की हे 2019लाच अंडरलाईन झालं होतं. आणि त्याचाच आता विस्तार करून सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय घेतलेला आहे. सो दिस इज द न्यू प्रेसिडेंट सेट बाय इंडियन ज्युडिशरी. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने हे एक नवीन प्रेसिडेंट इथे सेट केलेला आहे. आणि त्यामुळे ही केस अतिशय महत्त्वाची झालेली आहे. ठीक आहे. आता या पूर्ण केसमध्ये मुद्दा काय होता किंवा ही केस काय होती, हा पूर्ण मुद्दा काय आहे हे समजून घ्याल. ठीक आहे. तुम्ही इमॅजिन करा वृद्ध माता पिता, हां, आई वडील वृद्ध, ठीक आहे, जे जवळपास 13 वर्ष आपल्या मुलाची सेवा करत आहेत. म्हणजे ज्या वेळेला त्यांच्या सेवेची वेळ आलेली आहे किंवा त्यांचा वृद्धोपकाळ सुरू झालेला आहे तेव्हा ते त्यांच्या मुलाची सेवा करत आहेत. आणि फायनली 13 वर्ष त्यांनी पूर्ण कोमामध्ये असलेल्या मुलाची सेवा केल्यावर, म्हणजे पर्सिस्टंट व्हेजिटेटिव्ह केसमध्ये असलेल्या मुलाची सेवा केल्यानंतर फायनली सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतलेली आहे की आमच्या मुलाला मृत्यू द्या, स्वेच्छा मृत्यू किंवा पॅसिव्ह युथनेशियाला म्हटलं जातं, हे द्या. आणि मग पुन्हा एकदा एंटायर समाज ना, पूर्ण मानवता पुन्हा एकदा एका अशा उंबरठ्यावर येऊन उभी राहिलेली आहे जिथे मानवता, नैतिकता, कायदे व्यवस्था, है ना, या सगळ्याचं पुन्हा एकदा एक कॉम्बिनेशन तुम्हाला पाहायला मिळतं. ही केस दिसते तितकी सोपी आणि सरळ नाही. कारण यामुळे काय होतं की बाकीचे जितके आहेत समाज, कारण आपण काय करतो की ज्युडिशरीवरच आपण पूर्णतः डिपेंडंट आहोत आणि त्यामुळे असे अनेक केसेस असतील जे वेटिंगमध्ये आहेत, है ना. मग यांना एक प्रेसिडेंट सेट झालेला आहे. आता हे जे आई वडील आहेत हे 13 वर्ष याची काळजी का घेत होते, याचं कारण हे आहे की हरीश राणा नावाचा हा जो आत्ता याचं वय 32 आहे, हा युवक 2013ला याचा ॲक्सिडेंट झाला. ॲक्सिडेंट ॲज इन
की तो 4थ्या फ्लोअरवरून खाली पडला, बिल्डिंगच्या 4थ्या फ्लोअरवरून खाली पडला आणि पडल्यानंतर त्याला हेड इंजरी झाली है ना. आता हेड इंजरी झाल्यानंतर ती अशा प्रकारची झाली होती की इररिव्हर्सिबल हेड इंजरी, म्हणजे मेंदूला जोरदार दुखापत झाली होती आणि त्याच्यानंतर तो पर्सिस्टंट व्हेजिटेटिव्ह केसमध्ये आहे. यामध्ये तुम्हाला नवीन नवीन शब्द मिळतील. सो पर्सिस्टंट व्हेजिटेटिव्ह केस म्हणजे नक्की काय? पर्सिस्टंट व्हेजिटेटिव्ह केसचा अर्थ आहे की तो जिवंत आहे, तो व्यक्ती जिवंत आहे, तो श्वास घेतोय, पण त्याला आजूबाजूची काहीही व्यवस्था कळत नाहीये. त्याला त्याच्या अवयवांवर कंट्रोल नाही, त्याचे अवयव हलवता येत नाही आहेत, ठीक आहे, किंवा त्याला आजूबाजूचं जे काही चाललेलं आहे त्याचं अजिबात भान नाही आहे, त्याला चेतना नाही आहे. बेसिकली ही इज नॉट सचेत नाही आहे. आणि अशा केसमध्ये त्याची जी काही ओळख होती, हरीश राणा ॲज अ व्यक्तिमत्व, ही ओळख आता तो हरवायला लागला होता. आणि म्हणून मग सर्वोच्च न्यायालयाचे या 2 जजेसचं नाव आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. जस्टिस पारदीवाला, जे.बी. पारदीवाला आणि जस्टिस के.व्ही. विश्वनाथन. जस्टिस के.व्ही. जे.बी. पारदीवाला आणि के.व्ही. विश्वनाथन यांनी पॅसिव्ह युथनेशिया है ना, पॅसिव्ह युथनेशिया इथे मंजूर केलेला आहे. ठीक आहे, पॅसिव्ह युथनेशियाला यांनी मंजुरी दिलेली आहे. आता याच्यातून मग तुमच्या मनात काय काय प्रश्न यायला पाहिजेत ते मी तुम्हाला सांगते. पहिली गोष्ट तर पॅसिव्ह युथनेशिया काय असतो, पॅसिव्ह युथनेशिया आणि ॲक्टिव्ह युथनेशियामध्ये काय फरक आहे, हा पहिला प्रश्न. दुसरं, कॉमन कॉज वर्सेस युनियन ऑफ इंडिया ही जी केस होती 2018ला आली होती, 19ला त्याचा निर्णय आला. यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने लिव्हिंग विल हा शब्द यूज केला होता. लिव्हिंग विल हे काय असतं, त्यानंतर मेडिकल बोर्ड असिस्टंट म्हणजे नक्की काय हे असायला पाहिजे. अरुणा शानबाग, आता ही पण गाजलेली केस होती. अरुणा मॅडम ज्या होत्या या एक नर्स होत्या KEM हॉस्पिटल मुंबईमध्ये आणि जवळजवळ 42 वर्ष त्या अशा प्रकारच्या पर्सिस्टंट व्हेजिटेटिव्ह केसमध्ये होत्या. 42 वर्ष, तुम्ही इमॅजिन करून बघा, 42 वर्ष त्या जीवन आणि मृत्यूशी संघर्षरत होत्या. आणि फायनली मग जेव्हा त्यांच्यासाठी एक याचिका दाखल झाली, त्यांच्या इच्छा मृत्यूसाठी याचिका दाखल झाली, तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने ती याचिका फेटाळली होती. मग अरुणा शानबाग केस आणि हरीश राणा केस यामध्ये असा काय फरक होता की सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय इथे बदलला, हे एक. दुसरं, या केसमध्ये एक शब्द आलेला आहे पॅलिएटिव्ह केअर. पॅलिएटिव्ह केअर म्हणजे नक्की काय, पॅलिएटिव्ह केअर देखील अंडरलाईन यांनी केलेलं आहे. आणि हे जे जस्टिस पारदीवाला आहेत ना, जे.बी. पारदीवाला, हे यांनी जेव्हा ही सूचना दिली किंवा ही इन्स्ट्रक्शन्स दिले की फाईन आपल्याला त्याची जी सस्टेन सपोर्ट आहे, लाईफ सपोर्ट आहे, ते आपल्याला काढून टाकावं लागेल, म्हणजे जे काही त्याला जिवंत ठेवणारी व्यवस्था आहे ती आता बंद करावी लागेल, तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. ही वॉज व्हेरी इमोशनल. अँड यांनी म्हटलेलं आहे की ही पूर्ण व्यवस्था जी आहे, ही हरीश राणा केस जी आहे ही 4 स्तंभांवर आधारित आहे. त्यांनी 4 स्तंभ सांगितलेले आहेत: प्रेम, हानी, त्यानंतर चिकित्सा ॲज इन मेडिकल ट्रीटमेंट, ठीक आहे, आणि त्याच्याचबरोबर दया, हे त्यांनी सांगितलेलं आहे. सो प्रेम, हानी, दया आणि चिकित्सा या 4 स्तंभांचं वर्णन त्यांनी केलं होतं. आणि त्याच्याचबरोबर त्यांनी म्हटलेलं आहे की डॉक्ट्रिन ऑफ डबल इफेक्ट या मुद्द्यावर बेसिकली आपण याचा खटला देत आहोत किंवा या खटल्याचा निर्णय देत आहोत. ठीक आहे, सो आता याच्याबद्दल चर्चा करायला सुरू करूया. हू वॉज हरीश राणा? हरीश राणा वॉज रेसिडेंस ऑफ गाझियाबाद, उत्तर प्रदेश. फाईन. गाझियाबादमध्ये राहणारा एक विद्यार्थी किंवा एक व्यक्ती जो एका ॲक्सिडेंटचा शिकार होतो आणि परमनंट व्हेजिटेटिव्ह केस म्हणजे काय किंवा पर्सिस्टंट व्हेजिटेटिव्ह केस म्हणजे काय की पूर्णतः त्याचं शरीर निष्क्रिय आहे. पण इथे एक अंडरलाईन करा की त्याला श्वास मात्र नॅचरली येत होते. नॅचरली श्वासोश्वास सुरू होता, त्याला बाहेरून श्वासोश्वासाची व्यवस्था नव्हती. ठीक आहे, मग त्याला मेडिकल सपोर्ट जो दिला गेला होता तो कसा होता, हा होता. त्याला ट्यूब फिडिंग सुरू होतं. ठीक आहे, आता या ट्यूब फिडिंगमुळे काय होत होतं की त्याची बॉडी जिवंत राहत होती. ठीक आहे, ही कॅनॉट रिॲक्ट टू समथिंग, त्याला कोणत्याही गोष्टीची प्रतिक्रिया देता येत नव्हती, कोणालाही ओळखत नव्हता, काही बोलू शकत नव्हता, फक्त श्वासोश्वास सुरू होते. पण सर्वोच्च न्यायालयाने मेडिकल बोर्डच्या रिपोर्ट्सनुसार ही जी ट्यूब फिडिंग आहे
याला देखील मेडिकल ट्रीटमेंटचा एक भाग मानलेला आहे. हे कळतंय? ठीक आहे. मग आपल्या सर्वोच्च न्यायालयाने काय केलं की त्यांनी हे म्हटलं की जर ही ट्यूब फिडिंग काढून टाकली तर ॲक्टिव्ह युथनेशिया म्हणजे एखाद्याला विष देणं आणि एखाद्याचं अन्न पाणी थांबवणं यामध्ये फरक कसा करणार? हे तर ॲक्टिव्ह युथनेशियाची केस होऊन जाईल. तुम्ही त्याचं जे अन्न सुरू आहे ते थांबवलं तर इट विल बी ॲक्टिव्ह युथनेशिया. ठीक आहे. पण मग सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की ॲक्टिव्ह युथनेशिया इज इलिगल इन इंडिया. है ना, भारतात ॲक्टिव्ह युथनेशिया इलिगल आहे. ठीक आहे. याला मानववध या श्रेणीमध्ये गणलं जातं. मानववध याचा अर्थ की तुम्ही जाणून बुजून कोणाचा तरी हत्या केलेली आहे या श्रेणीमध्ये याला काउंट केलं जातं. मग आपल्याला हे करायचं नाही. मग आता हे कसं करता येईल की याचे जर ट्यूब फिडिंग थांबवली तर काय होईल? आणि मग मेडिकल रिपोर्ट्स जे डॉक्टर्सचे रिपोर्ट्स होते किंवा मेडिकल ट्रीटमेंट जी होती याला कन्सिडर करून सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की ही ट्यूब फिडिंग जी आहे हे फक्त अन्न पुरवण्याची व्यवस्था नाही, ही मेडिकल ट्रीटमेंटचाच एक भाग आहे. आणि पॅसिव्ह युथनेशियामध्ये काय केलं जातं, जी लाईफ सपोर्ट आहे तुमचा मेडिकल ट्रीटमेंट जी सुरू आहे त्याला थांबवलं जातं. म्हणजे तुमच्या शरीराला जिवंत ठेवण्याची जी टेक्नॉलॉजी आहे किंवा मानवनिर्मित प्रक्रिया जी आहे त्याला थांबवलं जातं आणि निसर्गाला आपलं काम करू दिलं जातं. ठीक आहे. सो निसर्गाने आपलं काम करावं, नैसर्गिकरित्या मृत्यू त्यांचा होईल अशा प्रकारची व्यवस्था दिली जाते. मग आता मी तुम्हाला एक शब्द सांगितला, पॅलिएटिव्ह केअर. हां, सो पॅलिएटिव्ह केअरचा काय अर्थ आहे? याचा अर्थ आहे की मरताना या व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये याला पॅलिएटिव्ह केअर म्हणतात. ठीक आहे. अशा प्रकारचे मेडिसिन्स त्यांना द्यावे की मृत्यूसमयी त्यांना त्रास होता कामा नये. फाईन. आणि ही जी काही प्रक्रिया होईल ती पूर्णतः डॉक्टरांच्या ऑब्झर्वेशनमध्ये झाली पाहिजे. म्हणजे वैद्यकीय ऑब्झर्वेशनमध्ये ही प्रक्रिया पूर्ण करायला पाहिजे. अशा प्रकारे सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे. ठीक आहे. आता इथून मग एक जी मुद्दा किंवा एक जो सगळ्यात मोठे डिबेट जे सुरू झाले ते 3 डिबेट होते. एक हे की धर्म किंवा स्पिरिच्युअली जर आपण पाहिलं तर मानव जीवन पवित्र मानलेलं आहे. माणसाला जन्म देणे आणि माणसाला मृत्यू देणे हे केवळ ईश्वराच्या हातात आहे. ठीक आहे. माणसाने माणसाला मृत्यू देणे हा अपराध आहे. है ना. आणि त्यामुळे ना आपण कृत्रिमरित्या जन्म देऊ शकतो ना आपण कृत्रिमरित्या मृत्यू देऊ शकतो. ठीक आहे. मग जीवनाची पवित्रता जास्त महत्त्वाची आहे की जीवनाची गुणवत्ता जास्त महत्त्वाची आहे? क्वालिटी ऑफ लाईफ ऑर नेचर ऑर जस्ट बीइंग अलाइव्ह यामध्ये आता कोण जास्त महत्त्वाचं आहे? म्हणजे हॉलिनेस ऑफ लाईफ अँड क्वालिटी ऑफ लाईफ. मग या केसमध्ये जीवनाच्या गुणवत्तेला सर्वोच्च न्यायालयाने जास्त महत्त्व दिलेलं आहे. म्हणजे पुन्हा एकदा धर्मापेक्षा मानवी जीवन, मानवी समाज जास्त महत्त्वाचा आहे हे अंडरलाईन केलेलं आहे सर्वोच्च न्यायालयाने. दुसरा मुद्दा होता की स्वायत्तता की संरक्षकता. तो स्वायत्तता आणि संरक्षकताचा काय अर्थ आहे? मग यामध्ये मी तुम्हाला म्हटलं लिव्हिंग विलवाला पार्ट आहे ना. कॉमन कॉज वर्सेस युनियन ऑफ इंडिया हा जो खटला आला होता 2018-19ची ही केस आहे. यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं होतं की जर एखाद्या व्यक्तीने जेव्हा तो जिवंत आहे, जेव्हा तो सक्रिय आहे, जेव्हा तो शुद्धीवर आहे आणि ठीकठाक आहे तेव्हा हे लिहून दिलं की अशा व्हेजिटेटिव्ह कंडिशनमध्ये मला जिवंत ठेवलं जाऊ नये अशी त्यांनी विल बनवली, इच्छापत्र बनवलं, तर त्याला अशा प्रकारचा अधिकार त्याचा मान्य केलेला आहे. याला म्हटलेलं आहे लिव्हिंग विल. ठीक आहे. मग स्वायत्तता म्हणजे काय की मी स्वतः हे म्हटलेलं आहे की मला या कंडिशनमध्ये जिवंत ठेवू नका, माझ्यासाठी कोणाला तरी त्रास व्हावा किंवा कोणीतरी माझी सेवा करावी हे मला नको आहे. फाईन. आणि मग या कंडिशनवर की मी माझी इच्छापत्र किंवा मी माझं मृत्यूपत्र स्वतः बनवलेलं आहे की मला मारून टाकलं तरी चालेल, मला या कंडिशनमध्ये नाही राहायचं, याला म्हटलं जातं लिव्हिंग विल. लिव्हिंग विल जमतंय? ठीक आहे. आणि मग आता या केसमध्ये प्रश्न हा आहे की कोण घेणार हा निर्णय? कारण हरीश राणा तर कोमामध्ये आहेत किंवा अरुणा शानबाग तर कोमामध्ये होते, है ना. मग या वेळेला आता निर्णय कोण घेणार हा प्रश्न निर्माण झाला. मग या परिस्थितीमध्ये कोण निर्णय घेऊ शकतं? संरक्षक करता, संरक्षण करता
हे निर्णय घेऊ शकतात. संरक्षणकर्ता म्हणजे कोण, की जे तुमची कंटिन्यू सेवा करत आहेत, जे तुमची देखभाल करत आहेत, जे तुम्हाला केअर करत आहेत, म्हणजे जे सगळ्यात जवळचे केअरटेकर आहेत, ते याचा निर्णय घेऊ शकतात की तुम्हाला कोणत्या स्टेजला मृत्यू प्रदान झाला पाहिजे. पण ते सुद्धा न्यायालयाच्या संमतीने, न्यायालयाच्या अनुमतीनेच बेसिकली तुम्हाला अशा प्रकारे पॅसिव्ह युथनेशिया मिळतो. मग या केसमध्ये काय झालं की संरक्षणकर्ते जे होते ते स्वतः त्याचे आई वडील होते आणि ज्यांनी जवळपास 13 वर्ष ही सेवा त्यांनी केलेली आहे. आणि त्यामुळे मग फायनली जेव्हा त्यांची बॉडी अजिबातच रिस्पॉन्ड करत नाही आहे किंवा कोणत्याही मेडिकल ट्रीटमेंटला ते रिॲक्ट करत नाही आहेत, हे जे ट्यूब फिडिंग सुरू आहे त्याच्यातून काहीतरी परिस्थिती सुधरेल असं वाटत नाही आहे, तेव्हा यांनी निर्णय घेतला की फाईन, आता आमची इच्छा आहे की आमच्या मुलाला जाऊ द्यावं, है ना, कारण या कंडिशनमध्ये आम्हाला बघवत नाही आणि कोणतीही पुढे आसार दिसत नाही आहेत की याची प्रगती होईल. म्हणून मग आम्ही ही याचिका तयार करतो की आमच्या मुलाला इच्छा मृत्यू द्यावा. मग सर्वोच्च न्यायालयाने याला कन्सिडर केलेलं आहे कारण त्यांचे स्वतःचे आई वडील आहेत. सो मग यामध्ये अजून एक मुद्दा काय होतो की हू विल बी द केअरटेकर, कोण याचिकाकर्ता असू शकतात. हां, मग कोण याचिकाकर्ता असू शकतात, जे जवळचे, सगळ्यात जवळचे देखभाल करणारे, जे सगळ्यात जवळचे काळजी घेणारे आहेत ते याचिकाकर्ता असू शकतात. ठीक आहे, हे एक झालं. त्यानंतर दुसरं हे की सर्वोच्च न्यायालयाने, मी तुम्हाला म्हटलं की JB पारदीवाला, जे जस्टिस पारदीवाला होते, यांनी अगदी ओल्या डोळ्यांनी या निर्णयाला दिले. म्हणजे पाणी आलं होतं त्यांच्या डोळ्यात जेव्हा हा निर्णय आला आणि त्यांनी म्हटलं की हानी, प्रेम, दया आणि मेडिकल असिस्टंट म्हणजे चिकित्सा यावर ही केस आधारित आहे. सो हानी कशाला त्यांनी म्हटलेले आहे, हानी म्हटलेले आहे यासाठी की जवळपास 13 वर्ष यांनी प्रयत्न केलेले आहेत. डॉक्टर्सच्या टीमनी, एंटायर मेडिकल ट्रीटमेंटनी, त्यांच्या पॅरेंट्सनी 13 वर्ष प्रयत्न केलेले आहे त्यांना जगवायचा, त्यांच्या परिस्थितीमध्ये सुधार घडवून आणण्याचा, पण त्यांची बॉडी रिॲक्टच करत नाही आहे आणि दिवसेंदिवस त्यांची परिस्थिती अजून खालावत होती, है ना. आणि म्हणून मग फायनली सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की यामध्ये त्यांच्या डिग्निटी विथ ऑर डिग्निफाईड लाईफ, प्रतिष्ठित जीवन जगण्याचा जो अधिकार आहे हा हिरावला जात आहे. ठीक आहे, ही हानी आहे, लॉस. ठीक आहे, लॉस काय आहे की त्यांचं जे सन्मानपूर्ण जीवन जगण्याचा अधिकार आहे, प्रतिष्ठित जीवन जगण्याचा अधिकार आहे, त्यांची जी ओळख आहे त्याचा आता हानी व्हायला लागलेली आहे. हा एक मुद्दा. दुसरं प्रेम, की एखाद्या व्यक्तीचं 1 दशकापेक्षा जास्त केअर करणं इज नॉट जोक, है ना. आणि ते पण आई वडिलांनी, वृद्ध आई वडिलांनी आपलं पूर्ण वेळ, पूर्ण जीवन त्या मुलाच्या सेवासाठी दिलेलं आहे. हे आहे प्रेम. ठीक आहे, मेडिकल ट्रीटमेंटने देखील भरपूर प्रयत्न केले, सगळ्या डॉक्टर्सच्या टीमनी भरपूर प्रयत्न केले की काहीतरी कंडिशन सुधारावी, पण यांची कंडिशन काही सुधारायला तयार नाही, है ना. आणि मग शेवटी दया. दयाचा अर्थ असा की कधी कधी एखाद्या व्यक्तीचा मृत्यू त्याच्या सुटकेसाठी आहे, कारण त्यांना देखील तेवढाच त्रास होत असेल, त्यांची पर्सनॅलिटी, त्यांची असे ओव्हरऑल आयुष्य हे सगळंच झिजत चाललं होतं. आणि म्हणून मग कधी कधी जाऊ देणं, लेटिंग गो, हा अधर्म नाही, करुणा आहे, हे सांगितलेलं आहे सर्वोच्च न्यायालयाने. येते लक्षात. सो बेसिकली हे आहे ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह. आता पॅसिव्ह युथनेशिया तर तुमच्या लक्षात आलं असेल. पॅसिव्ह युथनेशियाचा अर्थ असा आहे की सस्टेनिंग लाईफ सपोर्ट काढून टाकणं. ठीक आहे, सस्टेनिंग लाईफ सपोर्टला काढून टाकलं, याला म्हटलं गेलं पॅसिव्ह युथनेशिया. ठीक आहे, आणि ॲक्टिव्ह युथनेशिया काय असतो की कोणाला तरी जाणून बुजून विषारी इंजेक्शन किंवा विषारी औषध देणं ज्यामुळे त्याचा मृत्यू होईल, याला म्हटलं जातं ॲक्टिव्ह युथनेशिया. पण आपल्याकडे ॲक्टिव्ह युथनेशिया इज नॉट वर्किंग, नॉट अलाउड. ठीक आहे, आता तुमचा होमवर्क काय असेल, ॲक्टिव्ह युथनेशिया कोणकोणत्या देशांमध्ये अलाउ केलेलं आहे आणि पॅसिव्ह युथनेशिया कोणकोणत्या देशांमध्ये अलाउ केलेलं आहे, लिस्ट बनवा. कळतंय, लिस्ट बनवा आणि याच्याशी संबंधित काही माहिती असेल तर ती घ्या. आता मुद्दा हा आहे की अरुणा शानबाग आणि हरीश राणा यांच्या केसमध्ये काय फरक आहे. हां, अरुणा शानबाग आणि हरीश राणा यांच्या केसमध्ये काय फरक आहे, आता हा आहे मुद्दा. सो यांच्या केसमध्ये फरक आहे याचिकाकर्ता कोण आहेत यांचा. अरुणा शानबाग मॅडम नर्स होत्या आणि KEM हॉस्पिटलमध्ये कार्यरत होत्या. यांच्याबरोबर दुष्कर्म झालं आणि या झटापटीत त्यांच्या मेंदूला मार लागला आणि त्यानंतर त्या पर्सिस्टंट व्हेजिटेटिव्ह केसमध्ये होत्या, म्हणजे पूर्ण कोमामध्ये होत्या. 42 वर्ष त्या कोमामध्ये होत्या. आणि मग त्यांची एक मैत्रीण होती,
त्यांची एक मैत्रीण होती पिंकी विरानी आणि त्या मैत्रिणीने याचिका दाखल केली होती सर्वोच्च न्यायालयामध्ये आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये ही याचिका दाखल केली होती की आता त्यांना जाऊ द्या. इट्स बीन अ ह्यूज लॉंग टाईम की त्या बऱ्याच जीवन मृत्यूशी झुंजून झालेलं आहे, आता त्यांना जाऊ द्यावं. पण अरुणा शानबाग मॅडमच्या ज्या केअरटेकर नर्सेस होत्या, KEMच्या ज्या नर्सेस होत्या ज्या त्यांना 42 वर्षांपासून सांभाळत होत्या, त्यांनी मात्र या याचिकेला विरोध केला की आम्ही त्यांची देखभाल करत आहोत आणि आमची इच्छा आहे की अजून आपण एक चान्स घेऊ, यांना जाऊ देणं योग्य नाही. मग ज्या केअरटेकर आहेत त्यांनी विरोध केल्यामुळे जी मैत्रीण होती तिची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली होती. हा आहे फरक या केसमध्ये. ठीक आहे. सो ही केस 2013 की 11 बघा बरं एकदा, है ना, 2013 आहे की 11 आहे ते पाहून घ्याल, है ना. सो बेसिकली अरुणा शानबाग ही केस आहे. आणि त्याच्यानंतर हरीश राणा या केसमध्ये फरक काय आहे की याचिकाकर्ता स्वतः आई वडील होते, हा फरक आहे. पण हरीश राणा केसमध्ये संरक्षणकर्त्यांनी 2 निर्णय घेतलेले आहेत. एक आहे इच्छा मृत्यू, जे तुम्ही पाहिलंच, पॅसिव्ह युथनेशिया, आणि दुसरं आहे ऑर्गन डोनेशन. सो त्यांनी हा देखील प्रस्ताव मांडलेला आहे की आमच्या मुलाचा जरी मृत्यू झाला तरी आम्ही त्याचे ऑर्गन डोनेट करणार आहोत. आणि मग ते तुम्ही पाहताच आहेत न्यूजमध्ये, है ना. सो बेसिकली हे आहे. आता मुद्दा आहे तुमच्या पेपरमध्ये, जनरल स्टडीज पेपर 4 एथिक्समध्ये एक मुद्दा आहे, द डॉक्ट्रिन ऑफ डबल इफेक्ट. हे काय असतं? डॉक्ट्रिन ऑफ डबल इफेक्ट काय असतं? डॉक्ट्रिन ऑफ डबल इफेक्टची संकल्पना सगळ्यात पहिले कोणी दिलेली आहे ते माहिती करून घ्या. थॉमस ॲक्विनस यांनी ही संकल्पना दिलेली आहे. थॉमस ॲक्विनस यांनी ही संकल्पना दिलेली आहे आणि यांनी ही संकल्पना देताना म्हटलेलं आहे की कधीकधी मानवाला असे निर्णय घ्यावे लागतात ज्या निर्णयांमध्ये काही दुष्परिणाम होतील किंवा दुःखद घटना घडेल हे निहित असतं. ठीक आहे. म्हणजे कधीकधी आपल्याला असे निर्णय घ्यावे लागतात की याच्यातून काहीतरी दुःखद होईल हे माहिती असतं, पण कमी नुकसान करून जास्त लाभ मिळवणे या अनुषंगाने हे निर्णय घेतले जातात. ठीक आहे. मग तुम्हाला एथिक्समध्ये एक ट्रेनवाली केस माहिती असेल बघा, की एक ट्रेन येत असते फास्ट आणि ज्या रुळावरून ती जाणार असते त्याच्यात 5 वर्कर काम करत असतात आणि ते काम करण्यात इतके मग्न असतात की ते ट्रेन बघत नाही आणि तुम्ही आहात जे ट्रेनचा ट्रॅक चेंज करू शकता. आठवते ती केस, है ना, जी ट्रॅक चेंज केल्यानंतर एक माणूस तिथे काम करतोय. आता तुमच्याकडे ऑप्शन आहे की 5ला मारायचं की 1ला मारायचं, काय कराल? आणि ट्रेन थांबणार नाहीये, है ना. आलं लक्षात? हे आहे डॉक्ट्रिन ऑफ डबल इफेक्ट, की एकाचा जीव जाईल पण 5चा जीव वाचवता येईल. पण आता इथे मुद्दा हा आहे की तो एकाचा काही त्याच्या मार्गात ट्रेन सुद्धा नव्हती, तुम्ही ट्रेनचा मार्ग वळवताय, पण मग एकाचा जीव जाणं ही सुद्धा दुःखद घटना आहे, पण 5चा जीव वाचवणं हे जास्त महत्त्वाचं होतं. आलं लक्षात? सो बेसिकली ही आहे ती केस. कळतंय की डॉक्ट्रिन ऑफ डबल इफेक्ट याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ असा आहे की जेव्हा एखादी घटना घडणार असते किंवा एखादा कार्यकर्ता, एखादा क्रिया करणारा व्यक्ती, सब्जेक्ट जो आहे, कर्ता, तो एखादी घटना जेव्हा करतो तेव्हा त्याच्यात दुःखद घटना होणार हे निहित असतं, पण कधी कधी ते करावं लागतं फॉर पेशंट्स इंटरेस्ट. म्हणजे की याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने हे देखील म्हटलेलं आहे की यामध्ये जो मरीज, जो रुग्ण आहे त्याचा देखील इंटरेस्ट यामध्ये निहित आहे. आणि त्यांनी याला म्हटलेलं आहे कान्ह, CANH. इट इज क्लिनिकली असिस्टेड न्यूट्रिशन अँड हायड्रेशन. याला मेडिकल ट्रीटमेंट मानलेलं आहे. क्लिनिकली असिस्टेड न्यूट्रिशन अँड हायड्रेशन याला मेडिकल ट्रीटमेंट मानलेलं आहे सर्वोच्च न्यायालयाने. आणि अशा प्रकारे त्यांनी या क्लिनिकली असिस्टेड न्यूट्रिशन अँड हायड्रेशन सिस्टमला बंद करण्याचा निर्णय दिलेला आहे. आलं का लक्षात? ऑब्व्हियसली याच्यासाठी डॉक्टर्सचे रिपोर्ट, मेडिकल रिपोर्ट, डॉक्टर्सचे जे काही इन्स्ट्रक्शन आहेत ते सगळे विचारात घेऊन, एथिकल बाजू विचारात घेऊन, मेडिकल बाजू विचारात घेऊन ज्युडिशरीने हा एक लीगल प्रेसिडेंट सेट केलेला आहे. जमतंय? सो सोशल, लीगल आणि
एथिकल अशा प्रकारे 3 आयाम या केसला आहेत. आणि त्याच्याचबरोबर मग ही जी डॉक्ट्रिन ऑफ डबल इफेक्ट आहे ते काय आहे की तुम्हाला कधी कधी अशा घटना घडवून आणाव्या लागतात ज्यामुळे हानी होण्याची संभावना असते, पण हे करताना तो जो केला उद्देश पवित्र असलंच पाहिजे, पण उद्देश अचीव करताना असे वापरला जाणारा मार्ग देखील पवित्र असायला पाहिजे. ठीक आहे, मार्ग देखील पवित्र असायला पाहिजे आणि साध्य देखील पवित्र असायला पाहिजे. हे आहे डॉक्ट्रिन ऑफ डबल इफेक्ट. ठीक आहे, आणि ह्युमन डिग्निटीला, मानवी प्रतिष्ठेला अपहेल्ड करण्यासाठी बेसिकली हे केलं जातं. ठीक आहे, सो अशा प्रकारे ही जी एंटायर केस आहे हरीश राणा केस, या हरीश राणा केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने एक आर्टिकल 21 चा स्कोप अजून विस्तारित केलेला आहे. आता ऑलरेडी त्यांनी कॉमन कॉज वर्सेस युनियन ऑफ इंडियामध्ये ऑलरेडी सांगितलं होतं की प्रतिष्ठित जीवन जगणे हा तर आपला आर्टिकल 21 आहेच, पण प्रतिष्ठित मृत्यू सुद्धा हे आहे आर्टिकल 21 चा स्कोप, आणि त्याचाच अजून विस्तार करून यांनी हे केलेलं आहे. आणि त्याच्याचबरोबर हरीश राणाच्या आईवडिलांना सुद्धा आपल्याला अभिनंदन करायला पाहिजे की त्यांनी एकतर एवढा मोठा काळ त्यांच्या मुलाची सेवा केली आणि त्याच्यानंतर त्यांच्या मृत्यूनंतर देखील त्यांनी ऑर्गन डोनेशनचा निर्णय घेतलेला आहे. सो सोशल डायमेन्शननी बघितलं तर ही खूप मोठं वळण आज मानवी समाजाला मिळालेलं आहे, भारतात मिळालेलं आहे, आणि म्हणून ही केस अतिशय महत्त्वाची होणार आहे. जमला? सो ही आहे पूर्ण केस. आहे काही प्रश्न?